Good morning, student. Today we see this next points of the merits of sole trading concern. See this first merits of easy formation. The formation of sole trading concern is very easy and simple. Minimum legal formalities are required for its formation. आपण याच्या आधी सोल ट्रेडिंग कन्सर्नचे जे काही फीचर्स आहेत ते पाहिले होते. आज आपण त्याचे मेरिट्स काय आहेत, मेरिट्स म्हणजे काय फायदे, त्याचे फायदे कोणकोणते आहेत ते आपण पाहतो. त्यामध्ये पहिलं सांगितलं की इझी फॉर्मेशन म्हणजे सुलभ स्थापना. हे जे काही सोल ट्रेडिंग कन्सर्न आहे त्या अशा संघटनेची स्थापना करताना ती सहज आणि सुलभ आहे. म्हणजे व्यवसाय स्थापनेसाठी त्यांना कमीत कमी काय ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. म्हणजे जास्तीत जास्त लिगल फॉर्मॅलिटीज त्यांना असत नाही. त्याच्यामुळे सहजपणे या सोल ट्रेडिंग कन्सर्नची स्थापना करता येते. सेकंड, क्विक डिसिजन. सोल ट्रेडर टेक क्विक बिझनेस डिसिजन्स. ही मे or may not consult anyone. Sole trader is not answerable to anybody. Many times, quick decisions in business proves to be very profitable. Sole trader can take quick action and get more benefit. सेकंड सांगितलेलं आहे क्विक डिसिजन, त्वरित निर्णय घेता येतं. आता एकल व्यापारी हा जो व्यवसाय आहे, व्यवसाय प्रकार आहे, त्याच्यामध्ये जे काही निर्णय आहे ते निर्णय सहजपणे घेता येतात. हा जो निर्णय आहे तो निर्णय घेताना एखाद्याशी सल्ला मसलत करतो किंवा एखाद्याला विचारतो असं करता येत नाही. त्याचबरोबर एकल व्यापाऱ्याला असा म्हणजे कोणालाही असं स्पेसिफिक असं उत्तर द्यावं लागत नाही किंवा स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. बऱ्याच वेळा त्वरित घेतलेले निर्णय हे व्यवसायासाठी फायदेशीर असतात. त्याचबरोबर एकल व्यापारी हा त्वरित निर्णय घेऊन त्यामध्ये प्रचंड प्रमाणात फायदे काय करतो मिळवू शकतो. आणि सहजपणे निर्णय घेता येत असल्यामुळं काय होतं की एखाद्या वेळेस म्हणजे एखाद्या वेळेस अशी परिस्थिती असते की क्विक निर्णय म्हणजे त्याच वेळेस निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण तो व्यवसायाला नफाकारक असतो, म्हणजे प्रॉफिटेबल असतो. मग अशा वेळेस तो जो निर्णय घेतला नाही तर कदाचित कंपनीला कमी नफा होऊ शकतो किंवा कंपनी कदाचित लॉसमध्ये जाऊ शकते. तर हा इथे एकच व्यक्ती असल्यामुळे तो स्वतःचा निर्णय स्वतः सहजपणे घेऊ शकतो. म्हणजे हा एक फायदा त्या सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये मिळतो. नेक्स्ट नंबर थर्ड, मॅक्झिमम सिक्रेसी. द सोल ट्रेडर इज ओनर and manager of his business, so he may not disclose his business secrets and plans with any third person. There is no need to publish book of accounts of sole trading concern, so maximum secrecy can be mentioned. तिसरा एक अतिशय महत्त्वाचा फायदा झाला की मॅक्झिमम सिक्रेसी, जास्तीत जास्त गुप्तता राखता येते. हा जो एकल व्यापाऱ्याचा प्रकार आहे त्याच्या व्यवसायाचा जो का मालक आणि व्यवस्थापक हा एकच व्यक्ती असतो. त्याचबरोबर त्यामुळे आपल्या व्यवसायाची काही जी गोपनीय माहिती आहे ती इतरांसमोर त्याला सांगावी लागत नाही, उघड करावी लागत नाही. तसेच एकल व्यापारी हा जो व्यवसाय त्या संघटनेला आपली जी हिशोब पुस्तकं आहेत ती हिशोब पुस्तके त्याला प्रकाशित करावी लागत नाही. म्हणजे इतर कंपन्यांमध्ये जे काय जॉईंट स्टॉक कंपनी वगैरे आहे त्यांच्यामध्ये त्यांची जी काही स्वतःची जी काही अकाउंटिंग बुक्स आहेत ते काय करावं लागतं त्यांना डिस्प्ले करावे लागतात, पब्लिश करावे लागतात. मात्र ह्या व्यवसायामध्ये ती पब्लिश करावी लागत नाहीत. नेक्स्ट नंबर फोर्थ, डायरेक्ट मोटिवेशन. Sole trader is the owner and manager. He enjoys the whole profit of business. He has direct motivation to earn more profit. He always tired to work hard for more profits. चौथा जो फीचर सांगितलेला आहे की डायरेक्ट मोटिवेशन्स म्हणजे प्रत्यक्ष प्रेरणा. आता एकल व्यापारी हा त्याच्या व्यवसायाचा काय स्वतःच मालक आणि व्यवस्थापक असतो, त्यामुळे व्यवसायाला होणारा जो सर्व नफा आहे तो त्या एकट्यालाच मिळतो. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी त्याला काय करतं स्वतःलाच प्रयत्न करावा लागतात, स्वतःच तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याला इतर कुणावरती अवलंबून राहता येत नाही किंवा तो राहत नाही. त्यामुळे कंपनीला जास्तीत जास्त कसा प्रॉफिट होईल आणि याच्या दृष्टिकोनातून तो काय होतं सतत प्रयत्नशील असतो आणि त्याच दृष्टिकोनातून तो स्वतःच मेहनत घेत असतो. नेक्स्ट नंबर 5, फ्लेक्झिबिलिटी. बीइंग द ओनली डिसिजन्स मेकर ऑफ बिझनेस, सोल ट्रेडर कॅन मेक क्विक change as per the situations. He can expand his business. He may change
the line of his business anytime. He can change his business policies if required. पाचवं सांगितलेलं आहे महत्त्व की लवचिकता. फ्लेक्झिबिलिटी मीन्स लवचिकता. व्यवसायाचा जो काही निर्णय करता या नात्याने हा एकल व्यापारी प्राप्त परिस्थितीनुसार पटकन व्यवसायामध्ये काय होतं बदल करत असतो. म्हणजे एखाद्या कुठला निर्णय घ्यायचा असेल त्यानुसार तो काय होतो निर्णय घेऊन व्यवसायामध्ये बदल करत असतो. तो आपल्या व्यवसायाचा विस्तार जर करायचा असेल तर विस्तारही करू शकतो. म्हणजे कोणत्याही क्षणी तो आपल्या व्यवसायाचा काही जी काही दिशा आहे त्या दिशा देऊन तो आपल्या व्यवसायाचं स्वरूप बदलू शकतो. त्यामुळे वेगवेगळी अशी धोरणेसुद्धा तो काय तो हे करू शकतो. त्यामुळे त्याला पाहिजे तसं तो व्यवसायाला काय आकार देतो, स्वरूप देतो. त्यामुळे ती व्यवसायात एक लवचिकता निर्माण झालेली असते. नेक्स्ट नंबर 6, लोअर कॉस्ट. The sole trader is sole manager of his business. He controls the activities of business. He always tries to minimize the wastage which result into lower cost of operation. सहावं जे सांगितलेलं आहे की कमी खर्च. लोअर कॉस्ट म्हणजे कमी खर्च. एकल व्यापारी हा त्याच्या व्यवसायाचा एकटाच मालक असतो. त्यामुळे व्यवसायात येणारे जे काही सर्व खर्च आहे ते त्याला त्या खर्चावर त्याचं स्वतःचं नियंत्रण असतो. त्याचबरोबर नेहमीच त्याचा जो वेळ आहे, पैसा आहे, श्रम, त्यानंतर इतर संपत्ती आहे त्याचा तो अपव्यय होणार नाही याच्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये आपला व्यवसाय अधिक कसा प्रभावी होईल या दृष्टिकोनातून तो सतत काय होतो मेहनत घेत असतो आणि ते त्या पद्धतीनं कार्यशील असतो. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये आपल्या व्यवसायाला चांगल्या पातळीवरती नेऊन ठेवण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. नेक्स्ट नंबर 7, इफिशियन्सी. ॲज सोल ट्रेडर एन्जॉय द होल प्रॉफिट ऑफ हिज बिझनेस. ही ट्रायज टू मॅक्झिमाइज हिज प्रॉफिट बाय रिड्यूस वेस्टेज इन हिज बिझनेस. ही अवॉइड्स वेस्टेज लाईक वेस्टेज ऑफ मनी, टाईम, मटेरियल अँड एफर्ट्स. पुढचा जो आहे की कार्यक्षमता. तसं एकल व्यापाऱ्याला त्या व्यवसायातील जो सर्व नफा आहे तो नफा त्या सर्वस्वी त्यालाच मिळत असतो. त्यामुळे होणाऱ्या तोट्यालासुद्धा तो काय तो स्वतः जबाबदार असतो. म्हणजे नफा झाला तरीसुद्धा त्यालाच मिळणार असतो, तर तोटा झाला तरीसुद्धा त्यालाच तो सहन करावा लागतो. त्यामुळे व्यवसायातील अपव्यय कमी होण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मग त्यामध्येच इथेसुद्धा तसंच आहे की इथेसुद्धा त्याला काय तो त्याचं काय वेस्टेज जाणाऱ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये त्याचं स्वतः टायमिंग असेल, मनी आहे, पैसा आहे, त्यानंतर इथं मटेरियल्स आहे. बऱ्याच वेळा काय होतं की एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र असल्यामुळे म्हणजे काम करत असल्यामुळे बऱ्याच वेळेला मटेरियलचंसुद्धा वेस्टेज जात असतं. मग तिथे एकच व्यक्ती असल्यामुळे ते मटेरियलचंसुद्धा म्हणजे जे काय साधन संपत्ती आहे त्याचंसुद्धा तो वेस्टेज न जाईल या दृष्टिकोनातून सतत प्रयत्न करून आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो. असे एकूण 7 त्याचे फायदे सांगितलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट्स ऑफ डिमेरिट्स ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न. आता जसे फायदे आपण पाहिले म्हणजे एक फायदेच होतात असं नाही तर काही तोटेसुद्धा सहन करावे लागतात. मग असे तोटे कोणते आहेत, डिमेरिट्स कोणते आहेत, तर त्यामध्ये पहिलं डिमेरिट सांगितलं की लिमिटेड कॅपिटल. ॲज सोल ट्रेडर is a single owner. His capacity of raising capital is limited. He may raise capital from his friends, relatives, and banks, etc. Such sources are also limited, so there is financial difficulty for expansion and development of his business. सगळ्यात मोठा दोष म्हणजेच कोणता आहे तर लिमिटेड कॅपिटल. कारण भांडवल असेल, पैसा असेल तरच आपल्याला व्यवस्थित व्यवसाय करता येतो. त्याच्यामुळे जर त्यांचं पहिलंच हे सांगता लिमिट्स कोण लिमिटेड कॅपिटल की मर्यादित भांडवल आहे. त्यामुळे आवश्यक तेवढं भांडवल जर उपलब्ध झालं नाही तर आपल्याला पाहिजे तसा व्यवसाय करता येणार नाही. भांडवलाची त्या जो उभारण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमतासुद्धा कशी असते मर्यादित असते. मग तो आपले मित्र, नातेवाईक किंवा बँकांमार्फत तो भांडवलाची उभारणी करण्याचा प्रयत्न करतो. या मार्गाने सुद्धा भांडवल उभारण्यावर काय अशा अनेक मर्यादा पडत असतात. म्हणजे बऱ्याच वेळा बँकेकडे गेलो तर बँक ते भांडवल देईलच किंवा नाही याचीही खात्री नाही. त्यामुळे मित्रपरिवाराकडून काही भांडवल मिळेल त्याचीही खात्री नाही. त्यामुळे एक विशिष्ट मर्यादा पलीकडे या व्यवसायाचा विस्तार आणि विकास करता येत नाही. त्यामुळे हा सगळ्यात मोठा दोष या सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये आहे. नेक्स्ट नंबर 2, लिमिटेड मॅनेजरियल स्किल.
A sole trader has to manage and control the business. He may or may not possess qualification and experience. He may not have expert managerial and organizing ability. Due to limited capital, he may not appoint managerial staff. सेकंड जे सांगितलेलं आहे की मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य. तर व्यवसाय जो हा काय व्यवसाय प्रकार त्या व्यवसाय त्याचे व्यवस्थापन नियंत्रण हे तर स्वतः एकच व्यापाऱ्याला करावं लागत असतं. त्यामुळे त्याच्याकडे जी काही पात्रता, त्याचा कामाचा अनुभव, व्यवस्थापकीय कौशल्य आणि संघटित क्षमता इत्यादींचा त्याच्याकडे काय असतो, अभाव असतो. या सगळ्याच गोष्टी त्याला सहजपणे पाहता येत नाहीत किंवा त्याला त्या सगळ्याच गोष्टी जमतील असंही नाही. त्यामुळे मर्यादित भांडवलामुळे तो व्यावसायिक कर्मचाऱ्यांची नेमणूकसुद्धा करू शकत नाही. त्यामुळे हा एक तोटा त्याला सहन करावा लागतो. नेक्स्ट नंबर थर्ड, अनलिमिटेड लायबिलिटी. The liability of sole traders is unlimited. There is no distinction between personal assets and business assets. So he cannot be separated from his business. His business liabilities need to be paid by selling his private property if required. तिसरा पण महत्त्वाचा त्याचा तोटा सांगितला की अमर्यादित जबाबदारी. अमर्यादित जबाबदारी म्हणजेच काय की हा एकल व्यापाऱ्याची जी काही व्यवसायाची जबाबदारी ही कशी आहे, अमर्यादित स्वरूपाची आहे. त्या व्यवसायाची मालमत्ता व त्याची खाजगी मालमत्ता यामध्ये काय केलं तर फरक केला जात नाही. आता गरज पडल्यास मी बऱ्याच वेळा असं होतं की आता अनलिमिटेड जबाबदारी म्हणजे अमर्यादित जबाबदारी म्हणजे नेमकं काय, तर समजा कंपनी तो स्वतः चालवतो आहे आणि त्या कंपनी चालवत असताना त्यांनी बँकेतून लोन घेतलेलं आहे आणि आता ते लोन आपल्याला त्याला रिटर्न करायचं आहे आणि कंपनीला तोटा झालेला आहे. तर ते लोनची रक्कम रिटर्न करत असताना परत करत असताना काय केलं जातं, त्याच्या कंपनीतून ती रक्कम दिली जाते. त्याच्या कंपनीतून म्हणजे कंपनीची प्रॉपर्टी विकून ती रक्कम रिटर्न करायची आहे. तोटा झालेला असेल तर, त्याच्याकडे पैसा नसेल तर, त्याची कंपनीची प्रॉपर्टीसुद्धा कमी पडत असेल तर त्याची काही व्यक्तिगत मालमत्ता आहे ती व्यक्तिगत मालमत्ता विकून ती रक्कम काय होती परत केली जाते. मी त्या दोघी म्हणजे कंपनीची मालमत्ता जाते आणि स्वतःची खाजगी मालमत्ताही त्यामध्ये जाऊ शकते. त्यालाच अनलिमिटेड लायबिलिटी, अमर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. त्यामुळे ह्या व्यक्तिगत व्यापाराची जबाबदारी कशी आहे, अमर्यादित स्वरूपाची आहे. नेक्स्ट नंबर फोर्थ ऑफ लॅक ऑफ स्टॅबिलिटी. Existence of sole trading concern is totally depend on his existence of sole trader. Death, insanity or insolvency of the sole traders affect the existence of the business. चौथा सांगितलं की स्तराचा अभाव. म्हणजे एकल व्यापार ह्या व्यवसाय संघटनेचे अस्तित्व पूर्णतः एकाच व्यक्तीकडे म्हणजे एकाच व्यापाऱ्याकडे अस्तित्व त्याच्या अस्तित्वावर अवलंबून असते. त्या एकल व्यापाऱ्याचा जर मृत्यू झाला असेल किंवा त्याला दिवाळखोर झाला असेल, त्या वेळ लागला असेल तर त्याच्या व्यवसायाचा काय होतं, ती व्यवसाय बंद होत असतो. नेक्स्ट नंबर 5, लॅक ऑफ स्पेशलायझेशन. Division of work led to specializations, but also trader is involved in all activities of his business such as buying, selling, accounting, etc. He has to play multiple roles. So it is said that he is jack of all traders, master of none. पाचवं सांगितलं की विशेषीकरणाचा अभाव. असं श्रम विभागणीमुळे काही विशेषीकरण होत असते म्हणजे, परंतु एक व्यापाऱ्याच्या व्यवसायातील सर्व कामे पार पाडावीत असताना ती एकच व्यक्ती असल्यामुळे एकाच व्यक्तीकडे सगळी कामं काय केलेली असतात, एकवटलेली असतात आणि सगळीच कामं ते एकाच व्यक्तीने पाहायची. मग त्यामध्ये खरेदी करणं, विक्री करणं, त्याचबरोबर लिखाणकाम करणं ही सगळी कामं त्याला एकट्याला पाहायची असतात आणि अशी कामं त्याला एकत्रीकरण म्हणजे एकाच व्यक्तीला ते पाहणं फार कठीण आहे. त्यामुळे विशेषीकरणाचा अभाव त्यामध्ये तिथे पाहायला मिळेल. आणि शेवट सांगितलं की नॉट stable for large scale operation. Not suitable for large scale operation. Sole trader conducts his business on small scale. Generally he operates in local market. Sole trading concern is one man show business, cannot be extended beyond a
certain limit. Sole trading concern is not suitable for large scale business. आणि शेवट सांगितलं की मोठ्याच्या प्रकार जे काही मोठी ह्या प्रकारचे उद्योग आहेत त्यांना हे उपयुक्त नाही. म्हणजे एकल व्यापारी आपला हा जो व्यवसाय प्रकार आहे तो लहान प्रमाणामध्ये चालतो. सर्वसाधारणपणे तो स्थानिक बाजारपेठेत काम करत असतो. एकल व्यापारी हा एक पात्री प्रयोगासारखा असतो. एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर त्याचा स्वतःचा विस्तार करता येत नाही. म्हणून हा व्यवसाय प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालणारे जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा प्रकार उपयुक्त नाही. असे एकूण 6 दोष या सोल ट्रेडिंग कन्सर्नचे आहेत. थँक्यू.